मला स्वातंत्र्य समता सैनिक दल मोठा आवडलं भाऊ. मी धन्यवाद देतो. तुमचे चेहरे पाहिले ना, पेलेला एकही चेहरा नाही. दाखवा नाही तर पेलेला एक चेहरा. त्याने म्हणते समता सैनिक दल भीमाचे लेकर. धन्यवाद देतो, वंदन करतो. तुम्हाला गरज आहे समता सैनिक दल. मी तेच पाहून राहतो. मी जाणून टोपीवाले आले ना, तुम्ही मला हार घालायले तर मी वास घेत जा. जर एखाद्याचा वास आला असताना तर मायच्या शपथनं तुम्ही निघातून उतरले असते, तर डबल माझ्या डोळ्यात नसते आले तुम्ही. पण तुम्ही भीमाचे लेकरा, समता सैनिक दल, मी झुकतो, वंदन करतो. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना कोणी कोणी समोर नाही आलं पण वंदन करतो. नाही तर जे कीर्तन घेतात तेच पेरो राहायचे. एका गावाच्या सरपंचानं व्यसनमुक्ती निमित्त कार्यक्रम घेतला आणि दारू पिऊन तोच नालीत पडला. हो म्हटलं, सरपंच तुम्ही मला बोलावलं, तुम्ही दारू पिऊन नालीत पडले. म्हणे महाराज, नाल्या मॅच बांधल्या. आता 31 डिसेंबर काय कमी गाजवलं का? आता काय नवीन वर्ष येईनच आहे का? बघ एवढे मागल्यासारखे हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. किती उतू आले, इतके फुल दारू पेले. 2 पोट्टे ऍक्सिडेंट झाला नागपूर कोंडाली रोडवर. फुल दारू पेले आणि मागचं पोट्ट समोरच्याला म्हणे आपण इकून 2 लाईट येऊन राहिले, तिकून ट्रक येऊन राहिला. हे पोट्टे म्हणे हे 2 लाईट येऊन राहिले म्हणे, तिकून आपण दोन्ही लाईटच्या मधातून गाडी टाकू. त्यातलं एक जण वाचलं. हे दारू आहे की भयानक आहे बाबू. म्हणून मी माझ्या बहुजन समाजाच्या माझ्या भावांना विनंती करेन, आयुष्यात दारू नका पिऊ बाबा. कोणीही जातीचे असता, तुम्ही मारवाडी गुजराती जैन पा, कोणी गावात बंगले पा कोणाचे, त्याचे म्हटलं खात नाही, दारवा पेत नाही, भांडणं करत नाही. असं पाहिलं का कधी? तेरा खून पी जाऊंगा, तेरा खून पी जाऊंगा असं ऐकलं काय का बाबू? मारवाडी प्रेमानं घेतात, असं प्रेम होता. म्हणून भीमाशी नातं जोडा. तुकडोजी बाबा संतांच्या विचाराची नातं जोडा हे शिकवतात. प्रेम नाही कामनात, प्रेम नाही का मैत्री, प्रेम नाही कामनात, प्रेम नाही का, डबल वापस नका येऊ देऊ. दोघाईले समता सैनिक दल हे दोघही वापस नका येऊ देऊ. तरी नेत्याने सांगितलं दूर जाता बे मुद्द्याले. हे रामटेके सराचा ऑफिस आहे बाजूला, ज्याला संध्याकाळ पाणी आडवा पाणी जिरवा, दूर आणि सरळ म्हणजे नाही तर रांगोळ्या काढतात. मग त्याने विचारलं असं कसं मुक्त रे, सरळ मुक्त रे? म्हणे खुशी आहे, माही आहे, मी कसाही मोठी लोक म्हणे याच्या बापाला सांगतो. लोक त्याच्या बापाच्या भेटीला गेले तर त्याचा बाप दुसऱ्या मजल्याहून खाली रांगोळ्या पेरलं ते उगवते. म्हणून मधात कोणी उठायचं नाही. मी सुट्टी दिली, 1 तासानं सुट्टी दिन. आपला कार्यक्रम काही जास्त बिगार नाही भरत मी. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. अंदामधात गजाचा वापर करतो. गजा म्हणजे आवाज.
काही लोकांना वाटते आवाज बाई सारखा आहे तर बाकी काही फरक होतो. 3 लेकराचा बाप आहे हा. म्हणे तरी देवाच्या कृपेनं दोनच आहे. तुम्ही म्हणतात देवाची कृपा. लोक कुठेही देवाला घालत राहते. आता जास्त लेकरं होणे याला देव काय करीन तुम्ही सांगा. देवाला तर 2च लेकरं होते. रामाला लेकरं 2च होते की नाही बघू. चष्म्यावाला उभा नाही बरं दादा. दिवसभर टीव्हीच्या समोर बसून राहायचं म्हणून चष्मे लागले तुम्हाला. दिवसभर कार्टून. करिश्माचं आडनाव काय रे? हा करिश्मा कपूर. किती लेकरं हुशार आहे नाव. ऐश्वर्याचं आडनाव सांग. किती लेकरं हुशार आहेत रे. अक्षय कुमार, अभिता बच्चन, दीपिका पादुको, माधुरी दीक्षित. क्या बात है. शिवाजी महाराजचं आडनाव सांग बर. मुलीनं बोला. एखादी मुलगी राह उभी. मुलगी उभी राह बेटा एखादी. त्याच्या बह्याने तिने पोरी आहे. तू सांग तिची लेख आहे. राह उभी. सांग बाई. भोसले किती हिरोईनीचा पत्ता ठेवला. आणि तेच एवढी ती मुलगी आहे. तिने बरोबर सांगितलं. पण तू काय कमी हुशार आहे. तुलाही धन्यवाद. सांग मग शिवाजी महाराजाचं आडनाव. शिवाजीराव भोसले. हा कोण सांगितलं तुम्ही. दीदीनं बरोबर. म्हणजे पोरापेक्षा पोरगी बरी. दोन्ही कुळाचा उद्धार करी. पोरापेक्षा दोन्ही कुळाचा उद्धार करी. लक्ष घेतलंय. तू पहिलीपासून आतापर्यंत फेल नाही झाला बेटा. फर्स्ट म्हणजे कॉन्व्हेंट मध्ये आहे ना तू. हो ना. पण इंग्लिश शाळेतच ना. चेहरा सांगते तुम्हाला. कोरडगाव नाहीस ना तू. इरिटेशनच हुशार आहे बेटा. धन्यवाद. थोडं मागासारखा तिकडे आहे ना जागा. लक्ष देणार. थोडं कल्याण काही इकून होईल का. कपूर चालू कल्याण. शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले हे कल्याण करतील. घ्या ताईने पुस्तक देतो. एवढी शिक मुलगी आहे बाबू. पण तिची माय आहे ना तिच्या मांग. मम्मी तुम्हाला धन्यवाद. पोरीच्या मांग एवढ्या ताकदनं मायले राहावं लागते की मायची जाऊ नये. अरे इकडे ते माझ्या रे माझी जाऊनी. मी असं कीर्तन करतो की नाही तर काही काही लोकांची झोमते. तुम्हाला मालूम आहे नरेंद्र दाभोळकरले अंधश्रद्धा वाढवणाऱ्यानं मारून टाकलं बाबू. त्याचे धंदे धोक्यात आले. माननीय नरेंद्र दाभोळकर साहेब श्याम मानव बाबासाहेब आंबेडकरांना हेच तर मांडलं. गाडगे बाबा तुकडोजी बाबांनी हाच विचार मांडला की जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानमती नाही, करणी नाही, भूत नाही. कोणी कोणाला करणी करू शकत नाही. करणी जर असती तर मिलिटरीची काय गरज असती. म्हणून माझ्या माय माऊल्यांनो नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांना मारून टाकलं. मला त्यांनी अमेरिकेचा पुरस्कार दिला 50,000चा. मला 1 रुपया बक्षीस नोटे देत मागातले रणमोके मोठे लोक.
कारण गरीबाचे लेकर पुढे नाही गेले पाहिजे, गरीबाची पोरगी पुढे नाही गेली पाहिजे. प्राध्यापिका झाली तर त्याच्याच खानदानची झाली पाहिजे. तुम्हाला मालूम आहे, मला भाचा नागपूरले मॅजिस्ट्रेट आहे, माझी बहीण ब्रह्मपुरीले मॅजिस्ट्रेट होती, लताबाई येनकर. मला जावाई लताबाई, तिचे पती येनकर मॅजिस्ट्रेट होते, माळ्याची पोरगी मॅजिस्ट्रेट. आता तुम्ही बदलले पाहिजे. आपल्या गोरगरिबाच्या बाया पुढे नाही गेल्या पाहिजे, म्हणून महिलांचं शिक्षण मनुस्मृतीच्या माध्यमातून बाया पुढे नाही गेल्या पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन करून टाकलं. मराठा सेवा संघानं सुद्धा दहन करून टाकलं. म्हणून तुम्ही महिला माणसाच्या बरोबरीनं बसून माणसाच्या सर्व बाया खुर्चीवर बसून तुमच्या खुर्च्या जिवंत ठेवल्या बाबासाहेबांना. 21 गलीने खसखस नवरा मेल्यावर तुला जाळून मांडा असतं व मावशी. मग तुम्ही काय नवऱ्याला जाणून मारलं, पण याईनं बाईले पाण्याखाली ठेवलं. शूद्र हिनं शिकू नये, नवरा मेल्या तर टक्कल करावं प्लॅटफॉर्म. हिनं चांगलं राहू नये, बाईनं नवरा दुसरा करू नये, आणि यानं मात्र 2-3 करा. अशा बदमाशक्या होत्या. पण महात्मा फुले आले ना, सावित्रीबाई आली, विधवा काशीबाईचं लेकरू दत्तक घेतलं हो मावशी सावित्रीनं. जिची 3 जानेवारीला सावित्रीबाई जन्म जयंती आहे. विधवेचं लेकरू तिचं बायपण केलं माझ्या सावित्रीबाईनं. रे बाबा सांग बरं, केवढं मोठं कार्य आहे. विधवा बाईचे लग्न ज्योतिबा फुल्यांनी लावून दिले. विधवेचा मुलगा आहे डॉक्टर यशवंत, दत्तक घेतला माझ्या माय मावल्यानं. तुम्ही घेता का दत्तक? तुम्हाला तर मुलगा नसला तर 4-4, 5-5 बायपण करता, आणि मग ते मरते. इल्लू इल्लू गेले ना ताई. म्हणून तुमच्यामध्ये 2 पोरी झाल्या आहेत, त्यानं संकल्प घ्या. तिसरं नको बाळांपण. मुलीले कमी लेखू नका. आता 2-2चे मुली कमी आहेत. भ्रूण हत्या करू नका. देवीची पूजा करता मुलीले पोटातल्या पोटात मारता. तुम्ही गेल्या होत्या ना सुना नागपूरने, आल्या ना सत्यानाश करू. कोण आहे डॉक्टरकडे गेलता तुम्ही? माझ्या माय मावल्यांनो, मुलीले मारत तुमचाही हातभार आहे. म्हणून माझी पाहिजे हळू मुलगा कुळाचा दीपक. इलेक्ट्रिकच्या खांब्याने म्हणते क्यों बे साले बीच में क्यों आया. मैं तेरी हड्डी पसली तोड डालूंगा. त्याला एक येणारा संडासले बसला, फुटका डब्बा नेला. तो डब्बा गायला, मग बसे वाट पाय. बरं झालं दगड त्याच्या सोबतीला भेटला. त्या डब्याने म्हणे साले डब्बे तुने मुझे धोखा दिया. चुप रहा.
पहिले धो लूंगा बाद में प्रोग्राम करूंगा. म्हणून माझी प्रार्थना आहे, ज्यांना 2 मुली आहेत ना बाबा, त्यांनी संकल्प घ्या, आता मुलाची वाट पाहणार नाही. मुलं काय मुली काय, आता मुली काय कमी आहेत? सुनीता विल्यम, कल्पना चावला, मुली कशात कमतरता नाही. म्हणून मुलीने कमी लेखू नका आणि जास्त बाळंतपण करून तिने काही मारू नका. तुमची जोडीदार आहे ज्योतिबानं, सावित्रीनं ज्योतिबाने म्हणे मुलगा नाही आपल्याला तर तुम्ही लग्न करा म्हणे दुसरं. तर ज्योतिबा काय म्हणत, मालूम असं करू म्हणे सावित्री, आपण दोघही जण चेकअप करू. समजा माझी गलती असली तर तुला दुसरं लग्न करावं लागेल. सावित्री म्हणे मी नाही करणार, मला माझा महात्मा फुल्याच पाहिजे. मग सावित्री म्हणे तू माझ्यावर प्रेम करत, माझ्या परमार्थामध्ये हात वाटवत, मग मी दुसरी बायको कशी करू? तुमच्यामध्ये असतील कोणी, कोणाच्या मनात दुसरी करा नाही रे बा. अरे मानलं ते पोरग ना हो, काशीचं पोरग वागवलं ना, डॉक्टर यशवंत डॉक्टर केलं त्याने ज्योतिबानं, म्हणून त्याला महात्मा म्हणतात. तुमच्या नवऱ्याला कोण मी महात्मा म्हण, हलकट आहे ना, दुसरी करते ना पोरासाठी. आणि जास्त मुली होणं माणसाचीच गलती आहे ना, बाईची गलती आहे का? मेडिकल काय सांगते, विज्ञान काय सांगते, जास्त पोरी होणं माणसाची गलती आहे, बाईची गलती नाही. पण तुम्ही दोष देता, तुमची माय दोष देते, हिच्या पायी पोरी झाल्या ना, ए हात मुझे दे दे बुद्धी, मग देवा जोड जाता. नागपूरची घटना पेपर मध्ये आहे ना, लागण तर बाकीचे कमी पुस्तकं वाचा ना, वर्तमानपत्र वाचा ना, अशा ना कोणताही पेपर वर्तमानपत्र वाचा. कळमण्याची घटना, 3 पोरी झाल्या म्हणून सासू सासऱ्यानं तिने जाळून मारलं सुनीले. आणि सांग कालची घटना, म्हणून वाचाल तर वाचा, बाकीच्या काय वाचत 5000 वर्षाच्या अगोदरच घेणं ना देणं सर्व रिटायर्ड होईल. ग्रामगीता वाचा ना, त्याला बायकोची तारीफ करते, तू मेरी जान है, मैं तेरे लिए कुर्बान कर सकता. बायको रोडवर पाठवते हागायला, कोणी गावात जाऊन बायका रोडवरच भेटतात. तुमच्या फर्मपुरीत नाही, तुमची फ्लॅट सिस्टीम आहे. खेळ्यात पाहणं, ग्रामपंचायत स्वागत करीत आहे, सायकल आली की स्टँडअप, सायकल गेली की शिड्डम, ट्रॅक्टर आला की आणि एखादा म्हातारा आला तर म्हातारी उभी बी नाही राहत, म्हणजे जाऊ दे यासारखे लय पाहायला. माझ्याची रिकमन आहे का बायाची? माणसं तर बायकाईपेक्षा दलिंद. थंडीचा टाइम, दिवस निघायच्या अगोदर एका झुडपात एक शेर बैठा, चुपचापही नाही बसत, बिडी पेल्याशिवाय त्याचं वोटिंग सुरू नाही होत. कवटेचे कवटे पोहायला तुम्ही भरून ठेवता गाव, वास सुटाया लागलंय. तुम्ही भरून ठेवता गाव, वास सुटाया लागलंय. तुमच्या अशा या वागण्यानं रोग गावात आले, तुमच्या अशा या गाडगे बाबा ग्राम सफाई अभियान, आपलं गाव निर्मल ग्राम करा, आनंदाने मुक्त बनवा. आणि आजचं जे कीर्तन आहे, ह्या डोक्यात जे घाण आहे तुमच्या, ते घाण काढण्यासाठी आहे आजचं कीर्तन. तुमच्या डोक्यातलं कर्मकांड काढा, अंधश्रद्धा सोडा, जुन्या रुड्या काढा, जादू उठवणा यावर विश्वास करू नका, मुला मुलीमध्ये अंतर ठेवू नका.
लग्न करताना मस्तीत करू नका आणि काही दिवसानं भिकार चोट होऊ नका आणि डोक्यातलं जादू अंधश्रद्धा काढा त्या बाईने खाली बसवा बाई बस खाली उभी नको राहू बाई बस जगामध्ये जादू नाही काय काय बाया म्हणतील तुला चटका खाऊ लागत नाही विज्ञान आहे ना थोडा लागलाय तर सहन कर लागते ना काकू इज्जत वाढते आता मी काऊ नाही याचा चटका 3.5 सेकंद नाही लागत ना किती सेकंद 3.5 आता तू 2 लिटर रॉकेल घेतल्यावर जिती राहील का तुम्ही बाहेर रॉकेल टाकून मरताना थोडं रॉकेल मान केलं तुम्हाला मरायचं आहे तर सावित्रीबाई फुले होऊन मरणार रॉकेल घेऊन काऊन मरत तुम्हाला मरायचंच आहे तर बाबासाहेब आंबेडकरांसारखं एखादं लेकरू पैदा करा एखादं शिवाजी राजासारखं पेटून घेतो 2 लिटर रॉकेल टाकतो बच्चा त्या बाईने बसभर बाई खाली उभी न करू बस बच्चा बाबर कोणी क्षमता सैनिक अरे थांब ना हो देवा तुम्ही साधे भोळे आला एकही बाई मागं नाही मला मालूम बाई म्हटलं की लोक पागल झाले त्यांची गलती नाही ते ड्युटी सांभाळून राहिले कार्यक्रमात गडबड व्हायला नको तुमचं काही काम होतं काय मागं पाहायचं फक्त पा टाकू तू इथं 1000 एक बर तरी बाई म्हटलं तर 2-4 हजार लोकांना तुझी देखा किती ताकद आहे बाईच्या एका नावात एवढा मोठा महाराज करोडपती विमान ज्याचा आहे तो जेलमध्ये आहे 4 महिने झाले एका बाईच्या एवढी ताकद आहे मावल्यांनो तुमच्या कोणीही माय बहिणीच्या कोण वाटी जाऊ नये नाग असे नागिन पुरी बाप तर लटकला पण नारही लटकला 3-4 महिन्यापासून पिकअपच नाही घेऊन राहिला निर्गोची सुट्टी ना हो काय नाही करू शकत 2 कोटी रुपये गुन्हे त्या पोरीवर मी काहीच केलं नाही असं दाखवा तुम्ही आणि हे तर कायच्या ते विकल्या जातात पण पब्लिकच्या निघातून पडला ना गाडगे बाबाची इस्टेट किती आई माझ्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांची बँक बॅलन्स किती होतं मरण पावले ना बाबासाहेब त्याच्या नावावर काही पैसे नव्हते बाबू गाडगे बाबा मरण पावले पोराच्या नावावर 2 एकर नव्हतं रे बाबा तुकडोजी बाबा गेले स्वतःच्या नावावर काही नव्हतं अड्या टेकडीचे तुकाराम दादा गीताचार्य गेले बायकोले बायको नाही म्हटलं रे बाबा त्या तुकाराम दादा लोक म्हणे याचं लग्न करून द्या कसा राहायचं नाही आपण मला तुकाराम दादा गीताचार्यांनी सांगितलं माझ्यावर उपकार आहेत त्यांचे माझं लग्न त्यांच्या उपस्थितीमध्ये लागलं गजाननचं माझं तुकाराम दादा आयुष्यभर घरी गेले नाही बाबू पण तुकाराम दादानी त्रास देणारे हारामी अवल्यात भेटले म्हणून एक वेळा अड्या टेकलीले आपल्या मुलाबाळाला घेऊन जात जा तिथं गोर गरीबाचे मुलं मेहनत करून राहतात त्याने मदत करत जा तुमच्या पोराचा वाढदिवस असला तर अड्या टेकलीले जात जा माय मावल्यांनो भुकेल्याने अन्न तहानलेल्याने पाणी असा गाडगे बाबा
आणि जन्मभर लोकांच्या डोक्यातलं कचरं काढलं त्यानं. 9 बदामा ठेवा, 9 खुर्मा ठेवा. जागृत केलं गाडगे बाबांना की हे 9 नका ठेवूच नका. अंधश्रद्धेच्या आधी जाऊ नका. आणि हे गाडगे बाबांना सांगितलं, तुकड्याच्या बाबांना ग्रामगीतेत सांगितलं. आणि म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना नाही, एक वेळा आड्या टेकलेले आपल्या पत्नीला घेऊन जात जा वर्षातून. कव्हरेज मध्ये राहा आणि रिचार्ज मारत जा बुद्ध वंदनेचा. 15 मिनिटं बुद्ध विहारात जाऊन परिवारासहित जा. हे पोट्टे जाग्यावर राहतील. सांगून देतो, नाही तर सिनेमानं पोट्टे खराब झाले. हे गाणं ओळखलं कोणतं आहे? डोक्यावर झाड केला हे सांगून देतो. कशी आयडिया केली? तुम्हाला बाई म्हटलं की नाही, खाली बघ बाई, तुम्ही माझ्या डोक्यावर असं टाकून द्या. जादू टोना विधायकासाठी माझा कार्यक्रम झाला. हमीद दाभोळकरांनी घेतला होता बाबा नागपूरला. आणि आता हे पाण्यानं भिजलेलं आहे आणि याचा चटका 3.5 सेकंद काही लागत नाही. विज्ञान आहे ना, असं धरून ठेवा, जडून जासा. मग जादू आहे का? जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही. कोण्या बाईच्या अंगात देवी फेवी येत नाही. खबरदार, कोण्या बाईनं देवी आणली त्या अंगात, यासाठी एखादा देव उभा करीन मी. हा विचार नव्हते, संताचा विचार. संत जगनाळे बाबा, माझ्याकडे कॅलेंडर आहे वारकरी संप्रदायाचं. किंमत आहे कॅलेंडरची 25 रुपये. पण मी संतांच्या विचारावर पैसे खाणार नाही मरेपर्यंत. ग्रामगीतेची किंमत आहे 30 रुपये. तुकाराम दादांनी घराघरात विचार जावा. आणि कॅलेंडरची किंमत आहे 20 रुपये. आज मी नागपूरवरून आणले. संत तुकाराम बाबा कॅलेंडर मध्ये एक पान नाही बरं, एक 2. धंदा नाही, भिंतीवरील कॅलेंडर असावे तर माझ्या फुले शाहू आंबेडकराचेच असावे. आणि दुसरं कॅलेंडर आहे सबका सैनिक दल, ते गेटवर आहे. हे माझ्या गाडीत आहे. ज्याने जिकडे यायचं आहे तिकडे या. जय भीमराय, जय शिवराय. इकडे हे असं केलं तर याच्या तारखेत बदल नाही. हे अलग अलग नाही, तारखेत बदल आहे का? नाही. म्हणून ज्याला लागल्या माझ्या ग्रामगीत आहेत, माझे कॅसेट आहेत. मी भजन लिहिले, सुंदर सुंदर गाणे लिहिले. मी इज्जत मिळाली आम्हा, अरे भीमा तुझ्यामुळे. पुस्तक आहे, घेऊन द्या. एखादं गाणं वाजू, हे पोराला देऊ पुस्तक. हा नाही नाही, कोणतं गाणं आहे हे अरे कोणी मायकाला ये बेटा, माहिती ते बंद केलं गाणं. मग स्वरात म्हण, मुन्नी बदनाम होई. तू गाणं करून एवढ्या लवकर मुन्नी बदनाम होई. समजा सैनिक दलाचे कॅलेंडर घेऊन जा. जय भीमराय, जय शिवराय, जय गुरु. आणि होईल सुरू. पाहू नको त्याचे पुस्तक. किती लेकरं राहणार नाही. म्हातारी माय कीर्तनात बसू नये, उभी राहायला आई. तू राहू दे, तू राहू दे. तुझ्यापेक्षा जखम म्हातारी आहे. आधी उभी राहा.
एक मिनिट तू बस खाली आता वेळ केला काय वा माय उभी त्या म्हातारीचं वय पाहणं त्या बात आहे आई बिन माया विश्वात नाही. धन्यवाद आई. कॅलेंडर पाठवतो हे चालते ना तुकारामाचं पंडित भीमराव आंबेडकर आहे 80-85 वर्षाची म्हातारी आहे. तुम्ही सुना की मुलगी मुलगी म्हणून तर म्हणू सून काही सासूले आणू शकत. तुमच्या मताने एवढं कीर्तनकाराचं लक्ष राहते आजीले दे रे बाबू. कोण्या जातीची आहे आई ती? अरे तू नेऊन देतात भीमाची लेख आहे का भीमाची माय माता रमाई भीमाई जय गुरु. 80-90 वर्षाची म्हातारी आहे बाबू पण कीर्तन ऐकायला आली सत्यपा. आणि साहेबाची 40 वर्षाची बायको माझी तब्येत नाही बरोबर. मी आली असती पण माझी तब्येत बरोबर नाही. कोणता रोग झाला बा तुले? कोणते धंदे आहेत या साहेबाईच्या बायकाईने? दिवसभर फिनिशिंग सर्व्हिसिंग अंड्रेसिंग अंड्रेसिंग कोणता धंदा आहे सांगा धान काढायला ये ना 15 दिवस मग मन कशी दिसत. या साहेबाईच्या बायकाईने धंदे कोणते सांग? दिवसभर हातात रिमोट आजी तुला रिमोट समजतो? तू डायरेक्ट टीव्ही जवळ जाते कट कट. साहेबाच्याही बायकात फरक आहे. जी गरीबाची पोरगी आहे ना ती कष्ट करते प्रत्येक ठिकाणी बाई नाही लावत. आता मी युवराज मेश्राम साहेबाकडे गेलो डॉक्टर साहेबाकडे प्राध्यापक आहे त्याच्या घरी जाऊन आलो. त्याचा कारभार बरा वाटला. बाई वगैरे काम धंदा करून फ्री नाही तर रोगट मसाला धंदाच नाही. माझी तब्येत बरोबर माझी तब्येत बरोबर काय. आणि मला युवराज साहेबांना धन्यवाद देतो त्याची माहिती दिसली मला घरी. नाहीतर पोराच्या नोकरीसाठी मंगळसूत्र विकायले कचरली नाही आणि पोराचं पोट सपालीत मावत नाही. धर्मपुरीत नवऱ्यानं तिचं पोरग नोकरीवर आहे पण माय बापाले जवळ ठेवत. 4 पोरं नोकरीवर आहे प्राध्यापक वकील इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर पण मायबाप 4ही पोराई जवळ नाही. काय करता रे? 4 लेकराईले मायनं पदराच्या आड झाकलं. 4 लेकराईले मायनं पदराळ झाकलं आणि 4ही पोराईनं मात्र मायबापाले वृद्धाश्रमात टाकलं. काय चट्टा अशी आवल्यात. युवराज सराची आई 75-80 वर्षाची त्याचे आई वडील त्याच्या जवळ आहेत. त्याच्या जवळ मायबाप आहे तो करोडपती आहे. ज्यानं आपल्या मायचं लुगडं धुतलं ना असू देणार प्राध्यापक असो की तहसीलदार PDO LDO असा एक दिवस जर आपल्या मायचं लुगडं धुतलं ना तर कपाल भारती होते. रामदेव बाबा करायची गरजच नाही. अरे लुगडं धुईन तुझ्या मायचं मी धुतो म्हणून तर मला मालूम आहे असं. आता माई पत्नी सांगाय माई पत्नी धुत नाही काय ते धुते पण मला पुण्य करून गमावू मी माय बापाची सेवा करायचं म्हणून तिला सांगतो मी 2-3 दिवस घरी नसतो तू धुतो. मग मी घरी आल्यावर मला धुतेच जाय मला चांगलं वाटते म्हणून तर मी फ्री आहे. ताकद नाही आपल्या सर्व कोण लढून दाखव म्हणून बाबांनो मी काऊन फ्री आहे. परवा मी जयसिंगपूरले होतो कोल्हापूर जवळ ज्याला मामाच्या घरी नाही नेरवा आई कोण
चुलत्याच्या घरी नाही, मामाच्या घरी नाही, दिवाळीला नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही. तुम्ही जाता की नाही काकाकडे, अंकलकडे, मामाकडे? मला कोणीच नव्हतं. मामा आहे, काका आहे, पण गरीबीले कोणी बोलावत नाही बाप्पा. हजारों मददगार मिलते हैं, काम किचन मिलते हैं, और बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते हैं. गरीबाला कोणी नसते रे बाबा. म्हणून तुमच्या क्वालिटीनं तुम्ही मोठे व्हा. आता मला झकमारी करून बोलावता मंत्री महोदय, आमदार, खासदार, मुख्यमंत्री. काऊन बोलावतात? तुमच्यामुळं माझी इज्जत आहे ना. तुम्ही लोक येताना कीर्तनात कोणी गावात बोलवा, मला खेड्यात ठेवा ना. 10,000 लोक येतात का? तुम्हाला जे माल पाहिजे ते वापरतो. पण तुमचा विश्वासघात नाही केला मी आजपर्यंत. 45 वर्षाची धोका नाही दिला मी तुम्हाला, आणि मरेपर्यंत देणार. तुमच्यामुळं माझी किंमत वाढली, म्हणून मला लोक बोलावतात. म्हणून मी तुम्हाला वंदन करतो आणि तुमची कदर करतो. सहारा न दिला कोणी, शपथनं बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालो. तुकडोजी बाबा गाडगे बाबा तुकाराम दादाच्या विचारानं प्रेरित झालो, मी बदललो. म्हणून तुम्ही बदला तरुणांनो. दारू पिऊ नका, कोण्या पोरीच्या लफड्यात पडू नका. लग्नाचा टाइम झाला, खुशाल लग्न करा, 1-2 लेकरं होऊ द्या, आणि समाधी साधन संजीवन नाम. खुशाल आनंदात राहा. कुतरडेपणा बंद करा. नाहीतर टिव्हिजन सुटली की काही काही पोट्टे मोटरसायकल घेऊन हरामी मायबापाचे हरामी आवल्या. कधी पोट्टी बाहेर येते बस मोटरसायकलवर. शाळेत फेल, 12वी फेल, फक्त पोरगी गाडीवर बसवते तिने, ते पोरगी तोंडाले पट्टे. माय बापाच्या लक्षात येत नाही माई पोरगी कोणा सोडून गेली. मग दवाखान्यात भरती केल्यावर लक्षात येत पोरीच्या मोबाईलचा रिचार्ज कोण मारे. माझ्या लक्षात यायला पाहिजे ना, तुझी पोरगी 2-2 तास कोणाशी बोलते. उलट तिच्या मायले हरी घेते. माई पोरगी किती हुशार, 2-2 तास बोलते. पहिले मा पोरी मोबाईल ना समजे, आता 2-2 तास बोलते. मग तिच्या मायले समजते. रतन तुला आणि गरीबाची पोरगी असली तर पुण्या ब्रह्मपुरीत शंकराची पोरगी दिलताना नेली हो. गरीबाची आहे म्हणून ब्रह्मपुरीतले लफडे मालूम नाहीत त्यामुळे. आता काय येतो काय नाही, 35 वर्षापासून येतो ब्रह्मपुरीत. पण मोठ्याच्या वासुराला दाबून ठेव का? हो साहेब, कुठे गेली तुमची पोरगी? कुठं नाही, मामाकडे गेली. मामाकडे गेली. मामाकडे नाही, सेवाग्रामले गांधीजीच्या दर्शनाले. ते लेकरू ओरडते, आई वा मा बाप कुठे गेला. बापच नाही, सार्वजनिक मालमत्ता, महिला बाल कल्याण. म्हणून तुमच्या पाया पडतो. हा परिसर कायचा आहे? शाळेचा, कॉलेजचा आहे ना? कॉलेज वसतिगृह. तुमच्या पाया पडतो. इथं कीर्तन ऐकणार. तुमच्या मायची शपथ आहे, इथं गुटखा खाऊन गुटख्याच्या पुढे टाकू नका. मी येता बरोबर पुढे उचलले. हे कायची पूजा पाठाची कीर्तन ऐकायला येता. आजच्या दिवस गुटखा खाऊ नका, तंबाखू नका खाऊ, दारू पिऊ नका. माझ्या भावांना
पत्नी सुंदर घरात असताना काही काही साहेब लोकांचे लफडे आहेत चालू करून नाव सांगू का मग चिठ्ठी आणि सांगू का चिठ्ठी आणली तिच्यात ते ठेव मग सांगू म्हणू नाही पाप करूच नका यातच नाव पाप आहे पण गरीबाचं असलं की बदनाम करता आणि मोठ्याचं असलं की पद्धतशीर दाबून टाकता का साहेब कुठे गेली तुमची मुलगी कुठे नाही मामूकडे मामूकडे आणि आमच्या पोरीची दौंडी देतात शंकराची पोरगी दिल त्यानं नेली आणि तुमच्या म्हणून हे पाप करू नका माझ्या भावांनो आपलं चरित्र सांभाळा भगवान बुद्धाच्या समोर आम्रपाली नावाची नृत्यांगना आली पण भगवान तथागतानं त्या मुलीला त्या नृत्यांगनेला धम्माची प्रचारिका केलं शिवाजी महाराजच्या समोर मुसलमानाची पोरगी आली कल्याणच्या सुभेदाराची सून शिवरायाच्या पंखाखाली मुडीच नव्हती वान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान अरे काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान मुस्लिमाच्या सुनीले माय म्हणणारा माझा शिवाजी राजा तथागत भगवान बुद्ध धम्माची प्रचारिका आम्रपालीला करणारा माझा तथागत बुद्ध जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यानं परनारीले आपल्या मायचा दर्जा दिला माझ्या तरुणांनो या प्रेम प्रकरणात पडून मरू नका कुत्र्याची मौत मरू नका मैं वो लड़की के साथ प्यार करता वो मेरे साथ शादी नहीं करती मैं मेरी जान दूंगा अबे तू काय ने मरत देखा नाही म्हणते का तू लायकी ठेव ना तू एवढा शिक की 10 पोरी केले मांग फिरल्या पाहिजे की मी तुझी पत्नी होतो त्याला लायकी कवडीची नाही वाढण्याला सारखं बापाच्या पैशात 90,000ची गाडी घेते आणि कॉलेज सुटलं की कुत्र्यासारखा फिरत राहायचं जब से तेरे नैना मेरे नैनों से म्हणून माझ्या बहिणीने सांगतो हे वातावरण लय झालं माझ्या बहिणीने सांगेल माझ्या लेकी सारख्या माझ्या बहिणी सारख्या थोडा घसरला पाय तर रडशील जन्मभर येथेच कर येथेच भरे लपशील म्हणून माझ्या बहिणींनो आपलं चरित्र सांभाळा आता मी रस्त्यानं पाहिलं नागपुरात बुरी गोष्ट बाबू म्हणून माझ्या भावांनो जर बाबासाहेब आले नसते तर तुम्ही मी एका जागी बसलो नसतो आज कारण मी शूद्र शिंपी शूद्र कुंडी शूद्र तेली शूद्र शूद्राचा दर्जा दिला ना पण बाबासाहेबामुळं शाहू राजामुळं राष्ट्रपिता महात्मा फुल्यामुळं इथं आदिवासी बांधव आहेत आदिवासी बांधवाचे पाय पडतो अरे एकलव्याचा अंगठा दान मागितला का मागितला आदिवासाचं पोरग अर्जुनापेक्षा मोठा होऊ नये म्हणून आदिवासींच्या लक्षात अजून येत नाही आताच आदरणीय शिवाजीराव मोघे साहेबांची बोलणं झालं काल IBN वर मुलाखत होती ना शिवाजीराव मोघे आदिवासी समाजाचे नेते किती सुंदर बोलले बाबू
मला दलित मित्र पुरस्कार दिला. मला एक पुरस्कार नव्हता दिला या राजकीय लोकांनी, कारण याची हजामत होते ना. शिवाजीराव मोगे समाज कल्याण मंत्री होता बरोबर. सत्यपाल तुले पुरस्कार दिन म्हणे. मी म्हटलं तुमची इच्छा. एकही कागदपत्र दिलं नाही. म्हणून मी तुमच्या पायात माझ्या तरुणाच्या विनंती करतो, तरुणांनो अशी लायकी ठेवा. हे पोरं पाहून बेटा कोण पाहिजे तुले? मला सांगा तुझे पप्पा पाहिजेत त्या बाई? एका मिनिटात सांगतो मी. इथंच आहेत काय? शांत बसा. भारत माता की जय. आणि या उलट्या खंजीरा वाजवल्या 9. आता 10-12 जण तयार झाले. संदीप पाल महाराज कुंड्याचा, एक आहे बंजाऱ्याचा पंकज पाल, एक आहे तेली समाजाचे छोटे साहेब तुषार सूर्यवंशी आप्पाचा. आता खंजेऱ्या उलट्या नाही वाजून राहिल्या. एक भोई समाजाचा आहे अक्षय धार पवार, आणि उलट्यात वाजवल्या. तुम्हाला काय वाटते? तुकडोजी महाराज वाले मोजरीले खंजेऱ्या फेकल्या ना, हा उलट्या वाजवते म्हणे. जसं एक लव्याने तुलवलं ना येईन पायाखाली, पण एक लव्य कोणाच्या बापाने बसर नाही गेला. अर्जुनापेक्षा क्रांतिकारी होण्याचं त्यानं जिद्द धरली. गुरुनं हाकलून दिलं तरी त्याची मूर्ती बनवून शिकला. पण शिकला. मला खंजेऱ्या स्टेजवर फेकून दिल्या मोजरीने, पण तुकाराम दादानं झेलल्या बाबा. तुकाराम दादानी मला साथ दिली 9व्या पुण्यतिथीपासून. आता 45वी पुण्यतिथी झाली तुकडोजी बाबाची. आता देशातून बाहेर देशात फिरतो. मग या खंजेरीतून मी ढोलक वाजवली. टाका बरोबर म्हणतेच तो. सुरेखाबाईचं गाणं म्हण बरं बाई. यारावती बच्चा भाऊती, यारावती तुम्ही बच्चा भाऊती, सचिनी राखो तुमचे महाराणी. ही बच्चा गौतम पवार नांदेड. बाई 20 रुपये घे. गाणं बदल. लक्ष्मीकांत प्यारेलाल विचारे ये उलटा बजाना कहा से शिका. मतलब मला काय मालूम गंमत वाजवलं मी. लक्ष्मीकांत प्यारेलालच्या घरी गेलतो बाबा. मग त्याच्यातून पहिले ढोलक वाजवली, मग डफळं वाजवलं. ते मातंग समाजाची मंडळी वाजवतात ना, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा ते डफळं वाजवलं. आता ऐकू आपण दांडियाची ढोलक. दांडियात मुंबईने पोरी खेळतात ना, 12-12 वाजतात रात्रीचे. जेवण लेकरं दांडिया खेळते. मग काही दिवसानं दवाखान्यात भरती ते ढोलक ऐकू दांडियाचे. टाळी द्या बेटा.
ढोलक ऐकली नाही ते वाजवून पाहिजे मला जे वाजवता आलं गंमत गंमत मी काही कॅन्डिडेटचं बियाणं नाही ए फॉर आंबेडकर टी फॉर तुकाराम एफ फॉर सावित्री जी फॉर गाडगे बाबा मी फोडतो जिल्हा परिषदचं बियाणं गणपतीचा आणि मला माहिती बाळणपणी मामाच्या टाइमले मी शिजरनं नाही झालो नर्स नव्हती काही माझ्याकडे डॉक्टरीन नव्हती आमच्या टाइमले मागीन होती मागीन गीताबाई मागीन 5 मिनिटात सटेपाव 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात म्हणून मला जातीयवादाची चीड आहे पहिल्यापासून चीड आहे मागीन मदत केली मध्ये घ्या डायरी काही पैसे घ्यायचे आहेत का नाव आहे का कोणाचं असू दे डायरी महत्वाची आहे ना कोणाची डायरी हरपली शिंक घेऊन जा अनिल आहे अनिल इंग्लिश जमत नाही ना चष्मा टाकून इंग्लिश नाही जमत ते प्राध्यापक युवराज मेश्राम सराकडे जाऊ दे शिकले म्हणून प्राध्यापक झाले तुमच्यात कोणी प्राध्यापिका मॅडम काहीले धन्यवाद सक्सेस झाले तुम्ही जीवनात अनिल गोविंदराव मडावी घेऊन द्या अनिल भाऊ तुमची डायरी फोन नंबर आहेत महत्वाचे भारत माता की आजोबा आजोबा 5-10 मिनिटं नाही ती या दोन बा तुमच्याही म्हातारा जीव आहे 80-90 वर्षाचे म्हातारे बाबा मन तृप्त झाले जय भीम की जय शिवराय की जय गुरु जय भीम की जय गुरु की जय शिवराय की जय जगनाडे जय गुरु पण ते जय गुरु असो की जय भीम जय गुरु एकच नाही ज्यानं मानवतावाद मांडला तो जय भीम तो जय गुरु माणसावर प्रेम करा मी मागीन मला मागीन मामाईले हेल्प केली मामाईले मालूमी नव्हतं बेशुद्ध होती महिमा सत्यपाल झाला की सत्यभामा झाली मामाईले मालूम नव्हतं पण मागीन मदत केली म्हणून मी कोणाला मानू सांगा तुम्ही मातंगाने मानून केली म्हणून मला गावातल्या ग्रामपंचायतचं झेंडा वंदन मागाच्याच पोराच्या हाताने करीन ज्या दिवशी ग्रामपंचायत हातात येईल ग्रामपंचायत हातात आली आणि एकच मागाचं घर आहे मागावा त्याच्याच हाताने झेंडा वंदन केलं मला माझा हात धरला मागावात मी काय कमी मार खाल्ला ज्या गावात त्याला पाहिजे ते हरिक मंडळाला मायचा हात धरला दसऱ्याच्या दिवशी झाला रावण धोरणाच्या टाइम बाबू लहान लेकरांनी गडबड करू नका एका तासानं सुटी दी भारत माता की आता गर्दी एवढी मोठी आहे सुटी दिन तर जमणार नाही ना पण तुम्ही चिंता करू नका सुटी दिन मी एक वेळा हा डब्बा वाजवला मी आता डब्बाही वाजला आता भांगला ऐकू आपण ते पंजाबी लोक ढोलकवर वाजवतात शिटी वाजवा
या इथे. मराठा मार्ग देतो तुम्हाला, वाचा. माझ्याकडे मराठा मार्ग आहे, 10 रुपये किंमत आहे. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुई सपाट. वाचाल तर वाचा, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगार मध्ये फेका. आणि आपलं पुस्तक कमी पैशाचे राहते, 90 रुपये पुस्तक छटाक भर. 10 रुपयात गाण्याचं पुस्तक डायरी भेटली ना, 10 रुपये द्या. आणि जागा बसायला जागाही भेटली. जाणून तर डायरी नाही दिली, समता सैनिक दलाचं. भारत माता की जय. अशा उलट्या खंडेऱ्या वाजवल्या. मग एक दिवस मी गंमत गंमत धरल्या 9 फिरवल्या. अशा तुम्हाला मोहरम बजा, मोहरम जरा मुसलमान भाई भी खुश होणे को होणार आहे. हो काका, आजोबांना घेऊन जा बरं, एका सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना. हा, एक जण फक्त, दोघं नाही. पण संताची कृपा. कधी कधी बाबा मी रेल्वे ती नेतो. या चार मावशी रेल्वे पेटली, 28 जण गेले. आयुष्याचं 1 वर्ष कमी झालं आपलं. आणि आज 3 जानेवारीच्या 1 जानेवारी सावित्रीबाई जयंती. आणि या महामानवांना आज पत्रिका कुठली गेली, कार्यक्रम पत्रिका. भाऊ जे शहीद झाले भीमा कोरेगाव, त्या शौर्य दिनानिमित्त आजचा हा कार्यक्रम आहे. महान बटालियन आहे, पण महाराज बटालियन आहे का मिळते? देशाला गरज महाराज लोकांची आहे की नाही सांगा बरं. पण यायना आहे त्या भोकाचे नागोबा होऊन चिवट्या बनवायचे धंदे केले. महाराजच्या पाया पडा, सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. बाई तुम्ही गुरु केला का? मंत्र देतो. मी आजपासून तुमचा गुरु. महाराजाचे हातपाय दाबणं सुरू. महाराज चहा पेत नाही, दूध पाहिजे, दूध या डोक्याले. बाई तुम्ही गुरु केला का? नाही, मंत्र देतो. रात को आऊंगा मैं, तुझे ले जाऊंगा मैं. म्हणून सावधान, अंधश्रद्धा सोडा. माझ्या तरुणांनो, जुन्या रुड्या काळा, जातीयवाद काळा आणि उद्योगी बना. मुसलमानाचे लेकर ब्रह्मपुरीत केले लोहा लोखान छांडाल चप्पल भंगारवाले. आणि या देशाचे आदर्श राष्ट्रपती अब्दुल कलाम झाले. टाळ्या वाजवा. माझ्या भावांनो, तुम्ही एक दिवस आयुष्याचा रिकामे राहू नका, हरामाचं खाऊ नका आणि क्रिकेट कमी खेळा. हे बघ कॅमेरामन, तुमचं चांगलं चालू आहे. काय नाव तुमचं? केशव पाटील. केशव पाटील. तुमचा उद्योग आहे का? स्टुडिओ आहे. म्हणजे स्टुडिओ? क्या बात है. केसी पाटील, डॉक्टर केसी पाटील. मगापासून लाईट सुरूच आहे. फक्त लग्नामध्ये फोटो काढले तर पहिले वसूल करत जा. लग्न झाल्यावर 8-10 दिवसानं जाऊ नका तुम्ही. केसी भाऊ आणि ऍक्शन मालूम आहेत ना तुम्हाला?
कधी नवरदेव खुश राहते, मोसम मध्ये राहते तो जाणून ऍक्शन घेते. तुकडोजी महाराजांनी उद्योगी लोक आवडले. कॅमेरामन सावधान पाहिजे तुमच्यासारखा, ओके पोझिशन. आणि व्हिडिओ कॅमेरा नेला तर नवरीवर कमी येऊ द्या, नवरीच्या मैत्रिणीवर जास्त. सर्वात कमी कपड्यात नवरीच्या मैत्रिणीच राहतात. कॅमेरामन चुकून एखाद्या म्हातारीच्या अंगावर लाईट जाऊ देतात. येते का आजी कधी लाईट अंगावर? येतच नाही. गेलाही तर यायले राग येते, यायले वाटते भंगार करून मदत गडबडतो. म्हाताऱ्या मायच्या कोणाली राग येते वाई. कुठेही पाहिजे तू पंक्तीत जाऊन बस, त्या म्हाताऱ्याच्या लाईनीत कोणतं वाढायला येतच नाही. म्हणून पहिलेच म्हाताऱ्या मायले सांगतो पोलीस सुरीच्या मदत जाऊन बस. एक कॉलेज स्टुडंट, त्याच्यात एक म्हातारी, म्हणजे तिच्या समोर आली पत्रवाडीची अवस्था होती. नाही तर पोट्टे पोलीस सुरीच्या लाईनीवर वाढतात. बाई पोळी घ्या, मॅडम घ्या ना. आणि ते म्हातारी ओरडते, इकडे ये रे पोलीस वाल्या. हळूहळू निवाडत तसं त्याच्या मागणं गीतांजलीत पैदा केलं त्याने. हा भेदभाव जाण्यासाठीच बाबू. सहारा नदीला कोणी स्वातंत्र्य समता बंधुभाव प्रज्ञाशील करुणा प्राणी मात्र प्रेम करा. माझा बाबू डॉक्टर वकील प्राध्यापक झाला तुझ्यामुळे. म्हणून तरुणांनी आपल्या जीवनाचा एक क्षणही व्यर्थ गमावू नका. तुमची अजून ऐकायची इच्छा आहे का? हो. पण 10 वाजल्यामुळे मी 10:30 भरपूर इच्छा आहे. समता सैनिक दल शाखा ब्रह्मपुरीच्या वतीनं 197वा भीमा कोरेगाव शौर्य दिन 1 जानेवारी तथा 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त हा एवढा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला. आजच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आपले गोविंदराव भाऊ भेंडारकर, गावातील सर्व पक्षाची मंडळी आजच्या कीर्तनात आहे भाऊ. आणि माझं जे ग्रामगीता लागल्या, माझी गाडी आहे समोर ग्रामगीता. आणि माझं साहित्य म्हणजे कमी पैशात 20 रुपयामध्ये बाबू दिनदर्शिका. हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा घराघरात जावा. आणि 15 रुपयामध्ये आमच्या समता दलाची दिनदर्शिका, समता सैनिक दलाची, ते गेटवर मिळत. आणि कॅसेटची किंमत आहे 30. सर्वांनी आपापल्या जाग्यावर उभं राहावं, राष्ट्रवंदना घेऊ. मी माझ्या आई बहिणींना, बाहेर गावून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना धन्यवाद देतो. आपण हा कार्यक्रम शांततेत पार पाडला. मन धरते सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो या देशाची माता, मंगल कीर्ती कराने. सत्यशील निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो या देश की जनता, जीवन
जीवन सुख सजवाने रंग राम पंडित भिखारी सबको सुख दिलवाने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा स्पृश्य हटे यह सारा देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो धर्म उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रहे सिपाही शत्रु को दहशाने टुकड़िया दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा तथागत भगवान बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सद्गुरु संत जगनारे बाबांचा